नमस्कार, मी कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी सोलापूर. आता शासनद्वारे जनसमर्थ पोर्टल म्हणून एक नवीन पोर्टल लॉन्च करण्यात आलेलं आहे. जेही नॅशनलाइज्ड बँक्समध्ये ज्यांचे खाते आहे ते लोक ऑनलाईन जर त्यांनी अप्लाय केलं हा जनसमर्थ पोर्टलवर तर त्यांच्या जे कर्ज आहे ते 1 ते 2 तासात तो अप्रूव्ह होईल. त्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. फार्मर आयडी, ॲग्री स्टॅकमध्ये फार्मर आयडी आपला असला पाहिजे आणि बँक पासबुक आपल्याकडे असला पाहिजे. आता पुढच्या आठवड्यापासून प्रत्येक सीएससी ऑपरेटर, ग्रामपंचायतकडे जे ऑपरेटर असतात आणि सेतू कार्यालयामध्ये आम्ही कॅम्प सुरू करणार. तालुका कृषी अधिकारी आणि तहसीलदार मार्फत कृषी सहाय्यक आणि तालुका कृषी अधिकाऱ्याला मी सांगितलं आहे की सर्व जे शेतकरी आहेत जे यासाठी पात्र आहे, ज्यांच्याकडे फार्मर आयडी ॲग्री स्टॅकमध्ये आहे, ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे, आधार मोबाईलची लिंक्ड आहे आणि बँक पासबुक आहे, हे सर्व जे शेतकरी बांधव आहेत त्यांना आम्ही स्वतः सेतू कार्यालय आणि सीएससी ऑपरेटरकडे आणणार कृषी सहाय्यक मार्फत. आणि त्या ठिकाणी आमचे ऑपरेटर बसले असतील, ते लोक आपले रजिस्ट्रेशन करून घेतील आणि आपला जे पीक कर्ज पाहिजे, किसान क्रेडिट कार्ड आणि पीक कर्ज जे पाहिजे त्यासाठी ऍप्लिकेशन पण आम्ही आपल्या वतीने आपण त्या कॅम्पवर करून घेऊ. तर माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपले फार्मर आयडी ॲग्री स्टॅकमध्ये नंबर 1 ॲग्री स्टॅकमध्ये फार्मर आयडी तयार करून घ्यावे आणि आधार कार्ड, बँक पासबुक आणि ज्या मोबाईल